कैसे हराया. मस्करीचा भाग वेगळा झाला तर ठाणे महापालिका निवडणुकीत चर्चेत आलेल्या AIMIMच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाणे तहसीलदारांच्या प्राथमिक अहवालानुसार सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही तक्रार जावेद सिद्दीकी यांनी दाखल केली होती. त्यानंतर चौकशीला वेग आला. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या वडिलांचे मूळ गाझियाबाद उत्तर प्रदेश असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात स्थलांतरानंतर चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्राचा वापर झाल्याचा दावा केला जात आहे. हे प्रमाणपत्र अवैध ठरले तर सहर शेख यांचे नगरसेवकाचे पद रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सध्या सहर शेख आणि त्यांचे वडील उपलब्ध नसल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणामुळे ठाणे राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सर्वांचे लक्ष आता पुढील अधिकृत निर्णयाकडे लागले आहे.